विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असणारे योगीराज संत गजानन महाराजांचा प्रगट दिन उत्सव संत गजानन महाराज संस्थान विहीर शांतिवन अमृततीर्थ येथे लाखो भक्तांच्या मांडियाळीत उत्साहात साजरा झाला। श्रींच्या प्रगट दिन महोत्सवानिमित्त शांतिवन अमृततीर्थावर गेल्या 8 दिवसापासून धार्मिक आध्यात्मिक अनुष्ठानासह विविध कार्यक्रम पार पडले। प्रगट दिन महोत्सवानिमित्त संस्थांच्या वतीने अयोध्या येथील राम मंदिर ट्रस्टचे सदस्य आंतरराष्ट्रीय कथा प्रवचनकार स्वामी श्री गोविंद देवगिरी महाराज यांची भागवत कथा पार पडली। तसेच विजय ग्रंथ पारायण, हरिपाठ, हरिकीर्तन, रक्तदान शिबिर, 56 भोग प्रसाद व दैनंदिन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। श्रींच्या प्रगट दिनानिमित्त श्रींच्या मूर्तीचा मंत्रपठणात महाअभिषेक व पूर्णाहुती महायज्ञ पार पडला। त्यानंतर महाआरती होऊन टाळ मृदुंगाच्या निनादात दिंडी पालखीच्या गजरात श्रींच्या मुखवट्याची नगर प्रदक्षिणा झाली। त्यानंतर मुख्य सभा मंडपात हजारो भक्तांच्या उपस्थितीत हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज साबळे यांच्या काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाला सुरुवात झाली। श्रींच्या दर्शनार्थ यावेळी विविध गावातून पालख्या व दिंड्या आल्या होत्या, तर रात्रभरापासूनच पैदलवारी करणाऱ्या श्री भक्तांची विहीर मार्गावर वर्दळ होती। श्रींच्या दर्शनाला येणाऱ्या भाविक भक्तांसाठी मार्गावर ठिकठिकाणी चहापाणी, फराळ, फळं व महाप्रसादाचं मोफत वितरण करण्यात येत होते। श्रींच्या प्रगट दिन महोत्सवासाठी शांतिवन अमृततीर्थावर दरवर्षीपेक्षा यंदा जास्त भाविकांची गर्दी उसळली होती। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जवळपास 2 लाख भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले। श्रींच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। दरम्यान प्रगट दिन महोत्सवासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने तगडा बंदोबस्त लावण्यात आला। संस्थान परिसरासह यात्रेत उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे, अकोट ग्रामीणचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती। प्रगट दिन महोत्सवानिमित्त शांतिवन अमृततीर्थावर जाणाऱ्या भाविकांना मोहळा फाट्यावर मुस्लिम बांधवांनी फराळ व पाणी वितरित केले। श्रींच्या उत्सवातील सामाजिक सलोख्याचे हे चित्र बघून श्री भक्तांमध्ये समाधान व्यक्त होत होते। भाविकांनी मुस्लिम बांधवांच्या या ऐक्याचं भरभरून कौतुक केलंय। अकोट शहरातून विहिरीवर श्रींच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविक भक्तांकरिता शहरातील अग्रसेन चौक येथून भक्तांसाठी मोफत प्रवास सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती। श्री भक्तांच्या सेवेसाठी संघटनेची सुमारे 300च्या वर वाहनेही श्री भक्तांसाठी मोफत फेऱ्या मारत होते। सारंग कराळे, विदर्भ न्यूज, अकोट।